खबरदार खोटी एफ.आय.आर कराल तर तुम्हाला सुद्धा जेलात जावे लागू शकते. आजकाल खोटी एफ.आय.आर दाखल करण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर तुमच्या विरुद्ध सुद्धा खोटी एफ.आय.आर दाखल केली जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला कायद्याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण तुम्ही जर चुकीचं पाऊल उचललं तर तुम्हाला जेलात जावे लागू शकते. कोणी खोटी एफ.आय.आर दाखल करतो, तुम्ही विचार करता की एखादी छोटी मोठी केस असेल आणि तुम्ही असेच उठून पोलीस स्टेशनला जाल आणि तिथे गेल्यावर माहिती होते की त्याने एखाद्या लेडीजच्या आधाराने किंवा एखाद्या लहान मुलाच्या आधाराने तुमच्यावर पोक्सोची केस दाखल केली आहे म्हणून पोलीस स्टेशन मधून तुम्ही वापस येऊ शकणार नाही, सरळ जेलात जाल. या व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघा. यामध्ये मी पूर्ण प्रयत्न करेल की कोणते मार्ग आहेत जर तुमच्या विरुद्ध कोणी खोटी एफ.आय.आर दाखल केली तर. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही हे समजून घ्या की तुमच्या विरुद्ध जर कोणी खोटी एफ.आय.आर दिली असेल, खोटी असो की खरी असो, या कंडिशन मध्ये कोणी पोलीस तुमच्या घरी आला, म्हणजे गंभीर प्रकरण असेल तर तो घरी येईल, तुम्हाला उचलेल आणि पोलीस स्टेशनला घेऊन जाईल. तेव्हा तुम्हाला वकिलाची गरज पडेल, म्हणजे पडेलच, कारण त्याने तुम्हाला उचलून नेलेले आहे. ही झाली एक कंडिशन. परंतु तुम्हाला एक फोन येतो की तुम्ही पोलीस स्टेशनला या म्हणून, किंवा ते म्हणतील की आम्ही तुमच्याकडे येत आहे. तेव्हा तुम्ही त्यांना म्हणू शकता की मी स्वतः पोलीस स्टेशनला येत आहे. तर या कंडिशन मध्ये सर्वात आधी तुम्ही एकच काम करायचे, ते म्हणजे वकिलाकडून सल्ला घेणे. प्रयत्न करा की तुम्ही एक प्रामाणिक, निडर आणि चांगला वकील करावा. त्यांच्याकडून तुम्ही सल्ला घ्या. चांगला वकील या शब्दावर तुम्ही फोकस केला पाहिजे. म्हणजे चांगल्या क्रिमिनल लॉयर कडून तुम्ही सल्ला घेतला पाहिजे. कारण तुम्ही जर डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेले तर तुम्हाला अरेस्ट सुद्धा केल्या जाऊ शकते. वकिलाला जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर तुम्ही वकिलालाच पोलीस स्टेशनला पाठवा, किंवा मग दुसऱ्या एखाद्या इंटरमिडिएटरला तुम्ही पाठवू शकता. तुम्ही एखाद्या मित्राला पाठवू शकता. कारण प्रकरण काय आहे हे माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही स्वतः पोलीस स्टेशनकडे वळा. परंतु जर तुम्हाला भीती असेल पोलीस अरेस्ट करण्याची, अशा कंडिशन मध्ये तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊच नका. तुम्ही सरळ वकिलाकडेच जा. वकील साहेब तुमच्या मॅटरमध्ये बघतील की तुम्हाला अँटिसिपेटरी बेलची आवश्यकता आहे किंवा नाही, किंवा ते स्वतःही पोलीस स्टेशनला जाऊ शकतात. कारण जो नवीन लॉ आहे त्यामध्ये क्लिअर मेन्शन केले आहे सेक्शन 173 BNS मध्ये की 7 वर्षापर्यंतच्या मॅटरमध्ये अरेस्ट केल्या जाऊ नये. म्हणजे आवश्यकता नसेल अरेस्ट करण्याची तर अरेस्ट करू नये. आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स नुसार सेक्शन 41A CRPC हे बनवले गेले होते. आता ते नवीन कायद्याच्या सेक्शन 35 सबसेक्शन 3 पासून ते 6 पर्यंत, तर जेथे अरेस्टची आवश्यकता नसेल तेथे त्यांनी सेक्शन 35 प्रमाणे नोटीस दिला पाहिजे. 7 वर्षापर्यंतच्या मॅटरमध्ये तुम्ही समजून चालू शकता की तुम्हाला अरेस्ट केल्या जाणार नाही. परंतु ती रिस्क का घ्यावी, पोलिसांवरती इतका विश्वास का करावा? त्या पोलिसाला पैसे देण्यात आले असेल, किंवा नंतर मग मागावून त्याने कोणते गंभीर सेक्शन्स त्यामध्ये ऍड केले असतील ज्यामध्ये तुम्हाला अरेस्ट केल्या जाऊ शकते, आणि त्यामुळे तुम्हाला पोलीस अरेस्ट करण्याच्या मूडमध्ये असतील, तर त्यामुळे वकिलाचे मार्गदर्शन हे अत्यंत महत्वाचे आहे. आता हे झाले पहिले काम. दुसरे असे की तुमचे म्हणणे आहे की त्याने तुमच्यावरती खोटी केस लावली म्हणून. जर तुम्ही असे म्हणत असाल तर त्याला आधार काय आहे, तुम्हाला हे सांगावं लागेल की तुम्ही असे का म्हणता, कोणत्या आधारावर, कोणत्या बेसवर तुम्ही बोलत आहात की तुमची खोटी रिपोर्ट दिली आहे म्हणून. काही तर प्रूफ द्यावे लागेल तुम्हाला. तर जे प्रूफ आहे ते जर तुम्ही देत असाल की ज्यामुळे हे स्पष्ट होत असेल की तुम्ही जे सांगत आहात ते खरे सांगत आहात, आणि ज्याने ती रिपोर्ट दिली आहे तो खोटे सांगतो आहे, म्हणजे तो सांगतो आहे की घटना ही 3 तारखेची आहे आणि तुम्ही त्या 3 तारखेला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये होते, दुसऱ्या ठिकाणी होते. मग तुम्ही लग्नाला गेले असाल, व्यवसायाच्या निमित्ताने कुठे गेले असाल, नातेवाईकांकडे गेले असाल, आणि तुमच्याकडे त्याचे प्रूफ आहे की तुम्ही त्या दिवशी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये होते, दुसऱ्या ठिकाणी होते, नातेवाईकांसोबत होते. ते प्रूफ तुम्ही वकिलासमोर, वकिलाच्या हाताने पोलिसांना द्यायचे आहे. म्हणजे त्यावरून हे स्पष्ट होईल की समोरचा व्यक्ती खोटा बोलतो आहे पोलिसांसोबत, त्याने खोटी रिपोर्ट दिली आहे तुमच्या विरुद्ध. मग आता अशा कंडिशन मध्ये पोलीसच त्याच्यावरती कारवाई करतील. तर तुमच्याकडे असे काही प्रूफ आहे का ज्यावर विश्वास केला जाऊ शकतो? ते प्रूफ तुम्ही तुमच्या केसच्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरकडे द्यायचे आहे. जो पोलीस तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवतो आहे, तुमची विचारपूस करतो आहे, तर वकिला थ्रू तुम्ही तुमचे ते प्रूफ द्यायचे आहे पोलिसाकडे. म्हणजे तुम्ही हे सिद्धच केले आहे की त्याने तुमच्या विरुद्ध, समोरच्या व्यक्तीने तुमच्या विरुद्ध खोटी रिपोर्ट दिली आहे म्हणून. त्यानंतरचा मुद्दा येतो की तो तुमच्याच विरुद्ध खोटी रिपोर्ट का देतो आहे, की अमुक कारणाने त्याने तुमच्या विरुद्ध खोटी रिपोर्ट दिली आहे. म्हणजे तुमचा त्याचा कोणता प्रॉपर्टीचा डिस्प्यूट असेल, की एखादी प्रॉपर्टी तुमची असेल आणि ती हडपण्याचा त्याचा डाव असेल,
म्हणजे तुमच्यावर खोटी रिपोर्ट देऊन तसे प्रेशर जर बनवण्यात आले तर ती प्रॉपर्टी हडपता येईल आणि तुमच्यामध्ये त्याचा वाद सुरू असेल आणि त्या कारणावरून त्याने जर ती तुमची खोटी रिपोर्ट पोलीस स्टेशनला दिली असेल तेव्हा त्याच्यावरच पोलीस कारवाई करतील. नवीन कायद्याच्या सेक्शन 217 मध्ये क्लिअर मेन्शन केले आहे की कोणी व्यक्ती कोणाच्या विरुद्ध खोटी रिपोर्ट खोटी सूचना देतो आहे, कारण पब्लिक सर्वंटकडे हा अधिकारच आहे की कोणत्याही व्यक्ती विरुद्ध त्याने कारवाई करावी, म्हणजे पोलिसांनी तुमच्या विरुद्ध कारवाई करावी हा अधिकार कायद्याने दिलेला आहे आणि त्याचाच तो गैरफायदा घेतो आहे पुढचा व्यक्ती. तर अशा वेळी पोलीस त्याच्या विरुद्ध सेक्शन 217 BNS प्रमाणे कारवाई करतील. यामध्ये 1 वर्षापर्यंतची पनिशमेंट किंवा 10,000 रुपयापर्यंतचा दंड आहे. याशिवाय 248 BNS प्रमाणे सुद्धा त्याच्यावरती कारवाई होईल, ज्यामध्ये 5 वर्षापर्यंत पनिशमेंट होऊ शकते किंवा 2 लाख रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो किंवा मग दोन्ही होऊ शकतात. परंतु जो तुमच्या विरुद्ध खोटी रिपोर्ट देतो आहे त्याने खोटी रिपोर्ट केली आहे तुमच्या विरुद्ध, तर त्यामध्ये जे आरोप आहे त्यानुसार तुम्हाला 10 वर्षापर्यंतची पनिशमेंट होऊ शकते किंवा 10 वर्षापेक्षा जास्त म्हणजे आजीवन कारावास सुद्धा होऊ शकतो किंवा होऊ शकला असता किंवा मृत्यूदंड सुद्धा होऊ शकला असता जर हे प्रकरण तुमच्या विरुद्ध चालले असते. त्यामध्ये तुम्हाला 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली असती. परंतु जेव्हा तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये खोटी रिपोर्ट करण्यात आली व तुम्ही पोलिसांना सॅटिस्फाईड केलं की ही रिपोर्ट खोटी रिपोर्ट आहे म्हणून आणि त्याचे हे प्रूफ आहे, तर अशा सिच्युएशन मध्ये आता त्याच्यावर जे सेक्शन लागेल ते म्हणजे 248 BNS, ज्यामध्ये क्लॉज B आहे, त्यामध्ये सुद्धा त्याला 10 वर्षापर्यंतची पनिशमेंट होऊ शकते. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. तर ज्याने तुमच्या विरुद्ध खोटी रिपोर्ट दिली तो तुमचा द्वेष करतो, मत्सर करतो, त्याची तुमची जुनी दुश्मनी असेल किंवा तो कोणते भांडण असेल, तरी सुद्धा तुम्हाला डाऊट आहे की ती रिपोर्ट खोटी आहे, परंतु त्याचे प्रूफ माझ्याकडे नाही आणि त्यामध्ये तुम्हाला अरेस्ट केल्या जाऊ शकते. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही अँटिसिपेटरी बेल करायची आहे, म्हणजे सेक्शन 482 BNS प्रमाणे पहिले सेशन कोर्ट आणि नंतर हायकोर्टामधून तुम्ही अँटिसिपेटरी बेल करून घेऊ शकता. याशिवाय सेक्शन 528 BNS प्रमाणे तुम्ही ती FIR क्रॅश सुद्धा करून घेऊ शकता हायकोर्टामधून. परंतु त्या प्रकरणामध्ये पोलिसाशी मिलीभगत करून तुमच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली असेल, केली जात असेल, ती कारवाई निष्पक्ष नाही आहे हे तुमच्या लक्षात आले असेल, त्यावर तुम्ही स्टे सुद्धा मिळवू शकता हायकोर्टामधून. मग तुम्ही त्यांना पूर्णतः कोऑपरेट कराल, म्हणजे पोलिसांना पूर्णतः कोऑपरेट कराल असे प्लीडिंग तुम्ही हायकोर्टापुढे द्यायचे. तसेच तुम्ही त्या रिपोर्टला का बरं खोटी रिपोर्ट म्हणत आहात आणि हे त्याचे प्रूफ आहे, हे सर्व प्लीडिंग हायकोर्टापुढे तुम्ही दिले पाहिजे. परंतु तुम्ही आधी अँटिसिपेटरी बेल नक्की घ्यायला पाहिजे. तरी सुद्धा या व्यतिरिक्त तुम्हाला काही विचारायचे असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.